हां, हां, सुरू करा. नमस्कार. नमस्कार. विरंगुळा कट्ट्यावरच्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा असलेल्या रसिक प्रेक्षकांना मी अभिवंदन करते. आणि अपर्णा चिटणीसनी जी ओळख करून दिली आहे ती तिच्या मैत्रीतून प्रेमापोटी तिने अगदी ओळख करून देताना जरा 4 शब्द जास्तच त्याच्यामध्ये वापरलेत, पण तरी सुद्धा तिने ओळख जी करून दिली त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद अपर्णा. कार्यक्रमाकडे आता आपण वळूया. स्वये भानुजो भानु आराधियेला, स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्ती लावो नि तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आता याच्यामध्ये सुरुवातीला झालं स्वये भानू. भानू म्हणजे नाथांचे पणजोबा असलेले संत भानुदास महाराज. त्यांचं कार्य इतकं अमूल्य आहे की ज्यांनी विठ्ठल विजयनगरहून कर्नाटकातून भक्तांच्या प्रेमापोटी पंढरपूरला पुन्हा आणला. आणि त्या विठ्ठलानी भानुदास महाराजांचे आभार मानले की तुझे उपकार आहेत की तुम्हाला पुन्हा पंढरपूरला आणलं. म्हणजे केवढी त्या भानुदास महाराजांची योग्यता. अशा भानुदास महाराजांनी सूर्याची उपासना केली. नाथांचं मूळ घराणं होतं ते सूर्य उपासक होतं आणि म्हणून अशा भानुदासांची आराधना केली आणि त्यांच्या कुळी हा दीपको दिव्य झाला. अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातील एका. जयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. केवढी योग्यता आहे. म्हणजे नाथांचं नाव घेतल्यानंतर आपल्या जन्म व्यथा संपतील असा भक्तांना जिथं विश्वास वाटतो असे हे संत एकनाथ. एकनाथ लोकनाथ, समाज शिक्षक, समाज प्रबोधक आणि क्रांतिकारक संत एकनाथ. त्यांचा जन्म झाला तो सूर्यनारायणाच्या पोटी. म्हणजे भानुदास महाराजांचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाचा पुत्र हे आपले संत एकनाथ. संत एकनाथ जेव्हा जन्मले तेव्हा त्यांना मूळ नक्षत्र लागलं होतं आणि म्हणून मुळीच्या मुळी एका जन्मला माय बाप थोर धाक घातला. कैसे मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वयेची झालो दोघोच्या निर्मूळा. नाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले, त्यांची शांत केली गेली, पण तरी सुद्धा प्रथम वर्ष गेली माता, तृतीय वर्ष गेला पिता. पहिल्याच वर्षी नाथांची माता तिला देवाज्ञा झाली आणि ते 3 वर्षाचे असताना पित्याचं देहावसन झालं आणि नाथ महाराजांचं संगोपन पालन पोषण करण्याची जबाबदारी वृद्ध अशा चक्रपाणी आजोबांच्यावर आणि सरस्वती आजीवर येऊन पडली. नाथांचं घराणं मुळातच भगवत भक्तीचं, भागवत संप्रदायाची जी धुरा होती. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जो भागवत धर्म लयाला जातो की काय असं वाटत होतं, त्यावेळेला भानुदास महाराजांनी ही पताका आपल्या शिरावर घेतली होती आणि भागवत धर्माला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था आणलेली होती. अशा या भानुदासांच्या घराण्यात नाथांचा जन्म झाला. करा, आई वडील गेले, लाड करायला आई वडील राहिलेच नाहीत, पण ती उणीव चक्रपाणी आजोबांनी आणि सरस्वती आजींनी भरून काढली. शेवटी अहो आपल्या दुधावरची साय ती आजी आजोबांनी अत्यंत प्रेमाने त्यांना सांभाळलं. नाथ म्हणजे प्रतिष्ठान, प्रथम स्थान, त्या काळचं विद्येचं माहेरघर, न्यायाचं माहेरघर. तिथून व्यापार चालत असत. तिथं जपी तपी संन्यासी प्रवचनकार कीर्तनकार येत असत आणि त्यांचा नित्य वावर नाथांच्या घरी असे. त्यामुळे ते भगवत भक्तीचे संस्कार नाथांच्यावर सुरुवातीपासूनच झाले. त्याही पुढे मी असं जाऊन म्हणेन की नाथांचा हा अवतार होता. जसा कृष्णाचं कार्य पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला, तसा ज्ञानेश्वरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य करण्यासाठी एकनाथ महाराजांचा अवतार झाला. म्हणून ज्ञानीयाचा एका आणि नामदेवाचा तुका असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांनी गीता ज्ञानेश्वराच्या रूपात सांगितली आणि नाथांनी भागवत जे उद्धवाला सांगितलं गेलं ते त्यांनी ओरडून सर्व समाजाला सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वरांचा पुढचा हा जन्म असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वावगं नाही. नाथांचा जन्म झाला, नाथ शिकायला लागले, लहान होते, पण लहानपणचे खेळ त्यांना कधी आवडले नाही. बरोबरच्या सवंगड्यांना गोळा करावं, मोठ्या पळीची विणा करावी, ती खांद्यावर घ्यावी,
एखाद्या काठीला केशरी रंगाची चिंदी बांधावी, त्याची पताका करावी, ती खांद्यावर घ्यावी, दगडावर फुलं पानं व्हावीत आणि हा माझा भगवंत असं म्हणून त्याच्याशी खेळावं. बरोबरच्या सवंगड्यांना गोळा करून त्यांच्या समोर भगवंताचं नामस्मरण करावं, गोष्टी सांगाव्यात. असं नाथांचं बालपण चाललेलं होतं. लहानपणच्या खेळामध्ये नाथ कधीही रमले नाही. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे नाथांची मुंज झाली 6व्या वर्षी. 6व्या वर्षी मुंज झाल्यानंतर त्यावेळेला शाळा वगैरे, गुरुकुल अशी पद्धत नसावी कदाचित. त्यांना शिकवण्यासाठी घरामध्ये पुराणिक बुवांना ठेवलं होतं. मग रुद्र, पवमान वगैरे असे जे नेहमीचे शास्त्रशुद्ध शिक्षण होतं ते पुराणिक बुवा देत होते. पण नाथांची बुद्धी कुशाग्र, अत्यंत तैल बुद्धी. म्हणजे एखादा विषय पुराणिक बुवांनी शिकवता क्षणीच नाथांनी तो आत्मसात केलेला असायचा आणि आत्मसात करून ते थांबायचे नाही, तर त्याच्यावरचे पुढचे प्रश्न ते पुराणिक बुवांना विचारायचे. म्हणजे पुराणिक बुवा म्हणायचे, आम्ही पोटार्थी, आम्ही पोटासाठी शिकवतो, पण नाथांची जी बुद्धिमत्ता आहे, त्यांची जी जिज्ञासा आहे, त्यांची जी उत्सुकता आहे, त्याला उत्तर देण्याचं सामर्थ्य मात्र आमच्यात नाहीये. 6व्या वर्षी मुंज झाल्यानंतर नाथ भगवत भक्तीला लागलेलेच होते. गायत्री मंत्राचा जप करावा, स्नान संध्या करावी, आजोबांना देवपूजेसाठी फुलं आणून द्यावी, त्यांना मदत करावी, असं म्हटलं तर सुखाचं बालपण चाललेलं होतं. एकनाथ महाराजांचं घराणं तसं आर्थिक स्थैर्य असलेलं, सुबत्ता असलेलं होतं. बघता बघता या नाथांना आता ओढ लागली ती भगवंत प्राप्तीची. कशासाठी लागली? हा भगवंत जो आहे तो थोड्या लोकांच्याच सहवासात असतो. गोरगरिबांना, बहुजनांना त्याचं दर्शन घडत नाही, असं का? हा बहुजनांच्या पर्यंत गेला पाहिजे. तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 पादशाह्या नांदत होत्या. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतर रामदासांच्या पुढे जी भागवत धर्माची किंवा अध्यात्माची धुरा गेली, त्याचा मधला हा पूल होता तो म्हणजे संत एकनाथ. अत्यंत वाईट परिस्थिती होती समाजाची. समाजाला ग्लानी आलेली होती. कर्मकांड, समाज प्रबोधनाचं नाव ज्यांनी शिकवायचं समाजाला, तेच आपल्या स्वतःच्या स्वार्थामध्ये बुडलेले होते. कर्मकांड करून आपलं पोट पाणी उत्तम चालावं, पैसा चांगला चालावा म्हणून ते तळागाळातल्या अज्ञानी लोकांना कर्मकांडाला लावून त्यांच्याकडून पैसे घेत होते. हे सगळं नाथांनी लहानपणापासून टिपलेलं होतं. यातून मार्ग कसा निघणार असं ते सतत चिंतन करत असताना एकदा संध्याकाळच्या वेळेला पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरात बसलेले होते. बघत होते, आता तिन्ही सांज झाली, सरस्वती आजी घरी वाट बघत असेल, आपल्याला घरी जायला पाहिजे, हेही नाथांच्या मनात होतं. पण त्याच वेळेला तिथे क्षणभर त्यांचा डोळा लागला आणि तिथं आकाशवाणी झाली. नाथा, जे तुला हवंय ते मिळवण्यासाठी तुला सद्गुरूपाशी जायला पाहिजे. आणि असे सद्गुरू देवगडला श्री जनार्दन पंत स्वामी यांच्या रूपाने तुला भेटतील. ते तुझं आयुष्य कृतार्थ करतील, तेव्हा तू तिथे जा. फार लहान वय होतं हो नाथांचं. खेळायचं, बागडायचं, आजी आजोबांच्याकडून कौतुक करून घ्यायचं. पण अशा या वयामध्ये सुद्धा नाथ महाराजांना तळमळ होती भगवंत प्राप्तीची. आणि ती भगवंत प्राप्ती त्यांना लौकिक आयुष्यासाठी पाय नको होती. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, शेतीवाडी पाहिजे, तर त्यांना भगवंत प्राप्ती पाहिजे होती समाजाच्या उद्धारासाठी. त्या क्षणी नाथ महाराज तिथून उठले. त्यावेळेला त्यांना आठवणही झाली नाही की आपले आजी आजोबा घरी वाट बघत असतील. त्यावेळेला त्यांच्या मनाने घेतलं की आपण देवगडला जायचं आणि जनार्दन स्वामींना भेटायचं. हा 10-11 वर्षांचा एका तहान भूक, दिवस रात्र, ऊन पाऊस सगळं विसरून देवगडच्या दिशेने वाट विचारत विचारत चालायला लागला. सगळं अंतर तुडं, उंधुळीने माखलेला चेहरा, शुष्क झालेलं तोंड आणि असं घेऊन देवगडला एका पोचला. एका म्हणजे काय की भानुदास महाराजांच्या पूर्ण पिढीमध्ये हा एकमेव राहिलेला कुलदीपक, म्हणून त्याचं नाव ठेवलं एकुलता एक म्हणून एका. नाथांची कुलस्वामिनी माहूरची एकवीरा म्हणून त्यांचं नाव ठेवलं एका. असा हे एका जनार्दन स्वामींच्या इथे पोहोचला. दारातच त्याला भव्य तेजस्वी पांढरशुभ्र धोतर, बंडी घातलेला,
डोक्याला फेटा बांधलेला अत्यंत तेजपुंज अशी एक व्यक्ती दारातच त्याला भेटली आणि त्यांनी विचारलं, जनार्दन स्वामी इथेच राहतात का? ते स्वतः जनार्दन स्वामी होते. ते म्हणाले, हो बाळा, तुला काय काम आहे? ते इथेच राहतात. नाही, मला त्यांनाच भेटायचंय, मला त्यांनाच माझं काम सांगायचं. ते म्हणाले, बरं ठीक आहे. त्यांना या बालयोग्याचं फार कौतुक वाटलं. ते आतमध्ये गेले, शुचिर्भूत होऊन आपल्या घरातला पोशाख घालून ते बाहेर आले. नाथांना ओळख पडली, अरे हेच तर मगाशी आपल्याशी बोललेले गृहस्थ. ते म्हणाले, बोल बाळा, मी जनार्दन स्वामी. नाथांना अवर्णनीय आनंद झाला. नाथांनी आपलं मस्तक जनार्दन स्वामींच्या पायावर ठेवलं. अश्रूंनी त्यांचे पाय भिजवून टाकले. त्या मळलेल्या मुलाला जनार्दन स्वामींनी आपल्या हृदयाशी धरलं आणि त्याच क्षणी जनार्दन स्वामींनी त्या हृदयाशी भेट झाली. नाथांना त्यांनी विचारलं, का बरं बाळा तू इथे आलास? त्यांनी सांगितलं, मला सद्गुरूच्या भेटीची ओढ होती आणि सद्गुरू कशाला हवाय? भगवंत प्राप्तीला. आणि भगवंताकडून काय हवं तुला? भगवंताकडून माझ्या समाजाचा उद्धार करायचा आहे. अज्ञानानी, अत्याचारांनी, गरिबीनी, दारिद्र्यानी मनाने पिचलेली ही जी माझी जनता आहे, तिच्यासाठी मला भगवंत हवा. जनार्दन स्वामींना फार कौतुक वाटलं त्या बालयोग्याचं. त्यांनी सांगितलं, आज जाऊन स्नान कर. त्याला स्नानाला नोकर चाकर होते, ते किल्लेदार होते. म्हणजे पातशहाचे सेवक असले तरी स्वतः जरी ते सेवक असले मुस्लिमांचे, तरी त्यांनी हिंदू धर्म पाळलेला होता. आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये दरवेळेला शुक्रवारी जी सुट्टी असायची, साप्ताहिक सुट्टी नमाजासाठी, ती जनार्दन स्वामींच्या योग्यतेमुळे ती गुरुवारी होती. आणि आज आपण ज्याला देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला म्हणतो, तिथे ते निजामाच्या दरबारी किल्लेदार म्हणून वतन करत होते. अर्थातच नोकर चाकर होते. त्यांनी त्यांना सांगितलं, या बाळाला आत नेऊन स्नान घाला, जेवायला द्या. आपल्या पत्नीला सांगितलं, भुकेला आहे, हा बालयोगी भुकेला आहे, त्याला जेवायला वाढा चांगलं. दुसऱ्या दिवशीपासून नाथांनी काय करावं या लहान मुलाने? जनार्दन स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. तत्पूर्वी पैठणला सरस्वती आजी दिवा लावून चुलीवर भाताचा आधण ठेवून आपल्या या नातवाची वाट बघायला लागली होती. अहो, तेव्हा काही दळणवळणाची साधनं होती का? काही संपर्काची साधनं होती का? आता आपण क्षणार्धात मोबाईलवर बोलतो, मोबाईलवर फोटो व्हायरल होतात. हा मुलगा मिळाला का? हा मुलगा सापडला का? त्या काळी कशी परिस्थिती होती? चुलीवरचा भात करपून गेला, डोळ्यातलं पाणी थांबेना आणि चक्रपाणी आजोबा वणवण सगळ्या गावभर फिरून आले. प्रत्येक मंदिर त्यांनी बघितलं. त्याच्या सवंगड्यांची घरं बघितली आणि माझा एका कुठे गेला असा प्रश्न त्यांना पडला. दोघाही आजोबांच्या डोळ्याचं पाणी खळेना. त्यांच्या सगळ्या लोकांनीही नाथ महाराजांचा शोध घेतला, पण या एकाचा शोध काही लागला नाही. लोक बोलायला लागली, बोलतातच ना. हा म्हातारा जरा तिरसटच आहे, काहीतरी बोलला असेल आपल्या नातवाला, म्हणून नातू घर सोडून निघून गेला, असं चक्रपाणी आजोबांच्यावर लोक बोलायला लागले. बायका बोलायला लागल्या, ही सरस्वती बाई आहे ना, तिचं सोहळं ओढत जास्ती. काहीतरी नातवाला बोलली असेल, बिन बापाचं आई बापाचं पोर हे, त्याला सांभाळायचं सोडून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते निघून गेले. या आजी आजोबांनाच माहिती होतं त्यांच्या जीवाला काय तळमळ लागली होती, पण नाथांचा कुठेही पत्ता लागला नाही. रोज भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्याला सांगावं की माझा एका तिथे कुठे असेल तिथे तो सुखात असू दे. आणि खरंच एकनाथ सुखात जनार्दन स्वामींच्या घरी होते. त्यांनी जनार्दन स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. सद्गुरूची जर आपल्यावर कृपा व्हायची असेल, त्यांचा अनुग्रह घ्यायचा असेल, तर आधी त्यांना प्रसन्न केलं पाहिजे, एवढं या लहानग्या एकनाथाला कळलं होतं. आणि म्हणून मग जनार्दन स्वामी उठायच्या आधी आपण उठावं, सगळे अन्निक उरकावीत आणि त्यांच्या स्नानाची तयारी करावी, संध्येची तयारी करावी, त्यांच्या भोजनाची व्यवस्था बघावी. ते कचेरीला गेले की त्यांच्या बरोबर दप्तर घेऊन जावं. ते तिथे काय काम करतात ते मन देऊन ऐकावं, बरोबर त्यांच्या घरी यावं, परत हातपाय धुवायला पाणी द्यावं, स्नानसंध्येची तयारी करावी. रात्री त्यांचं भोजन झाल्यानंतर आपण भोजन करावं आणि त्यांचे पाय चेपी जनार्दन स्वामी झोपल्यानंतर आपण झोपावं, असा नाथांचा नियम होता.
एकनाथ महाराजांची ही श्रद्धा, ही सेवा बघून जनार्दन स्वामींनाही हळूहळू कळायला लागलं होतं. पण त्यांनी नाथांच्या अनेक परीक्षा घेतल्या. लगेच त्याला आपला शिष्य म्हणून म्हटलं नाही, त्याच्यावर प्रेम केलं, अपरंपार माया केली म्हणून शिष्य म्हणून स्वीकार करायला त्यांनी अनेक वेळा नाथांची परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये नाथ उत्तीर्ण होत गेले. नाथ तिथे शास्त्र शिकले, शस्त्र शिकले. जनार्दन स्वामी किल्लेदार होते, त्यामुळे त्यांचा इतर लोकांशी पत्रव्यवहार चालायचा. तो पत्रव्यवहार ते बघायचे, तो वाचायचे आणि हळूहळू जनार्दन स्वामींनी नाथांच्यावर हिशोब ठेवणं, पत्रव्यवहार करणं असे व्यवहार सोपवायला सुरुवात केली होती. एकदा एका अडक्याची चूक नाथांच्या हातून त्यांना कळेना. अडका म्हणजे पैसा, त्या काळचा जो काही पैसा अडका, आपण हा शब्द त्या अर्थाने वापरतो. तर त्या अडक्याची चूक नाथांना कळेना ही कुठून झाली. सगळं झालं, जनार्दन स्वामींचे पाय चेपले. ते झोपल्यानंतर नाथांनी असं ठरवलं की आता ह्या अडक्याची चूक आपण शोधून काढायची. हा गेला कुठे, माझ्या हातून या हिशोबात चूक झालीच कशी, असं त्यांना वाटलं. आणि रात्री दिव्यात तेल घालून नाथ महाराज हिशोब बघत बसले. अडक्याची चूक सापडल्याबरोबर त्यांनी अत्यानंदाने टाळी वाजवली आणि जनार्दन स्वामींना जाग आली. जनार्दन स्वामी म्हणाले, एका कशाची टाळी वाजवलीस, कसला आनंद झाला. नाथ महाराज उठून उभे राहिले, म्हणाले, स्वामी, माझ्या हातून एका अडक्याची चूक झाली असं मला वाटत होतं, पण नाही, त्याचा हिशोब आता लागला आणि माझ्या हातून नकळत टाळी वाजवली गेली, आपली निद्रा मोडली, मला क्षमा करा. ती परीक्षा होती जनार्दन स्वामींनी घेतलेली आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं, एका तुझं विलक्षण, तुझी हुशारी किंवा एकाग्रता आहे, एका अडक्याच्या चुकीसाठी तू एवढा जर एकाग्र होऊ शकतोस तर भगवंत प्राप्ती तुला दूर नाही आणि मी आता तुझी भगवंताची ओळख करून देणार आहे बरं का. कधी काय ते काही त्यांनी सांगितलं नाही. दर गुरुवारी जनार्दन स्वामी सुट्टी घेऊन देवगिरी जवळच्या शूलभंजन पर्वतावर जात असत आणि श्री दत्त महाराज तिथे येत असत. दोघांचा वार्तालाप होत असे. दत्त महाराज भिक्षा मागून आणलेल्या भाकरी दोघे मिळून एकत्र खात, त्यांच्या गप्पा होत आणि संध्याकाळी दत्तात्रयाचं दर्शन घेऊन पुन्हा जनार्दन स्वामी किल्ल्यावर येत असत. पण नाथ महाराजांना त्यांनी आतापर्यंत कधी शूलभंजन पर्वतावर नेलेलं नव्हतं. त्या दिवशी ते म्हणाले, नाथा, आज तू पण माझ्या बरोबर चल. तिथे गेल्यानंतर नाथांना त्यांनी लांब उभं केलं, स्वतः पुढे गेले आणि तेवढ्यात मलंग वेशातले दत्त महाराज तिथे आले. आता हा मलंग वेश सुद्धा का चरित्रामध्ये लिहिलेला आहे, कारण त्यावेळेला मुस्लिम राजवट होती आणि म्हणून दत्तात्रयांना सुद्धा चरित्रकारांनी मलंग वेश दिलेला आहे. म्हणजे चर्म पांघरलेलं, अत्यंत लाल भडक झालेले डोळे, मलिन झालेलं शरीर, बरोबर असलेली 4 कुत्री आणि 1 गाय, अशा अवस्थेत हा मलंग वेशातला दत्तात्रय तिथे आला. जनार्दन स्वामी आणि ते काहीतरी बोलतायत एवढंच नाथांना कळत होतं, कारण ते लांब उभे राहिलेले. मग दत्तात्रयांनी आपल्या झोळीतून भिक्षा काढली, त्या भाकरी कटोऱ्यात घेतल्या, त्याच्यात कुत्रीचं दूध काढलं बरं का, गाय बरोबर असताना कुत्रीचं दूध काढलं आणि त्याच्यात ती भाकरी कुस्करली आणि जनार्दन स्वामींनी आणि दत्तात्रयांनी ती एकाच कटोऱ्यातली भाकरी खाल्ली आणि तो कटोरा विसळण्यासाठी नाथांना दिला. नाथांना त्याच वेळेला वाटलं, आपले जनार्दन स्वामी एवढे स्वच्छतेचे भोगते आणि हा अत्यंत मलिन मलंग वेशातला जे कोणी गृहस्थ आलाय त्यांच्या बरोबर स्वामी जेवतायत आणि तो कटोरा मला धुण्यासाठी देतायत, तर हे नक्कीच काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणून त्यांनी तो कटोरा धुवून ते पाणी स्वतः प्यायले प्रसाद म्हणून. आणि तिथेच दत्तात्रयांनी ओळखलं या शिष्याला आणि प्रत्यक्ष 3 शिरे 6 हात, दया माझा दंडवत, अशा स्वरूपात दत्त महाराज तिथे प्रगट झाले. त्यांनी नाथांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझ्या हातून विठ्ठल खूप मोठं महान कार्य करून घेणार आहे. त्याच्याबरोबर जनार्दन स्वामींना हेही सांगितलं की जनार्दना, तू भाग्यवान आहेस की तुला नाथांच्या सारखा शिष्य मिळाला. जसा शिष्याला गुरु चांगला मिळावा म्हणून भाग्य लागतं, तसा तुला हा शिष्य मिळाला हे तुझं भाग्य आहे, कारण हा प्रत्यक्ष विठ्ठलाचा अवतार आहे. बघा, नाथांची
नाथांच्यावर झालेली भगवत कृपा कशी होती. नाथांचं घर हे सूर्याचं उपासक होतं. नाथांनी गुरुची भक्ती केली. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असं त्यांचं आहे. आणि मग त्याच क्षणी दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ दोघही तिघही समपातळीवर आहे. दत्तात्रेयांचे शिष्य जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ, सगळ्यांची हृदय एक झाली त्या क्षणी. नाथांना कृतार्थ वाटलं. आज माझ्या सद्गुरूंनी मला परमेश्वर भेटवला असं त्यांना वाटलं आणि अत्यानंद झालं. अत्यानंदाने त्यांनी पुन्हा आपल्या सद्गुरूंचे पाय धुतले. बघा, नाथांनी आपल्या प्रत्येक वाङ्मयामध्ये एका जनार्दनी ही नाममुद्रा कुठेही सोडलेली नाहीये. म्हणजे जिथे आपण गणपतीला, सरस्वतीला जिथे जिथे वंदन करतो तिथे तिथे नाथांनी फक्त आपल्या गुरुला जनार्दन स्वामींना वंदन केले. आणि या सद्गुरूमुळे मला आज भगवंताची भेट झाली म्हणून नाथांना आनंद झाला. दोघेही गुरु आणि शिष्य देवगिरीवर परत आले आणि आपल्या रोजच्या दिनक्रमाला सुरुवात झाली. जनार्दन स्वामी गुरुवारी समाधी अवस्थेत असताना एक परचक्र आलं. देवगिरी किल्ल्यावर हल्ला झाला, शत्रू आले आणि आता जनार्दन स्वामींची समाधी कशी मोडायची. नाथ महाराज ते समाधीस्थ असताना त्यांच्या खोलीच्या बाहेर हात जोडून उभे असतात त्यांची समाधी संपेपर्यंत. परचक्र तर आलं, ते तर परतवायला पाहिजेच आणि जनार्दन स्वामींची समाधी मोडण्याचं पाप आपल्याकडून नको म्हणून त्यांनी जनार्दन स्वामींना नमस्कार केला, शस्त्रागारात गेले, जनार्दन स्वामींचं चिलखत चढवलं, त्यांचा पोशाख चढवला, हातात तलवार घेतली आणि घोड्यावर बसून एकनाथ महाराज बाहेर पडले. जय जयकार केला आपल्या सद्गुरूंचा आणि सांगितलं मला शक्ती द्या. तलवारबाजी केली, शत्रूला पळवून लावलं आणि जणू काही झालंच नाही. अशा अवस्थेमध्ये एकनाथ महाराज परत आले. त्यांचं शस्त्र, त्यांचं चिलखत नमस्कार करून जागेवर ठेवलं आणि पुन्हा एकदा जनार्दन स्वामींच्या खोलीच्या बाहेर ते हात जोडून उभे राहिले. जनार्दन स्वामींची समाधी उतरल्यानंतर त्यांच्या एवढं लक्षात आलं की काहीतरी झालेलं आहे. सगळेजण उदो उदो करायला लागले. जनार्दन स्वामींचा ते एवढं मोठं परचक्र काही क्षणात कसं काय पळवून लावलं. जनार्दन स्वामींच्या लक्षात आलं हे काम एकनाथाचं आहे. म्हणजे त्यांनी नुसतं शास्त्रच नाही शिकले तर ते शस्त्र शिकले सुद्धा आणि वेळ प्रसंगी ते चालवलं सुद्धा. शांती ब्रह्म असलेले नाथ, ज्यांना कधीही राग येणारा नाही असे नाथ मात्र परचक्राच्या वेळेला द्वेषाने तो शत्रूवर तुटून पडले आणि शत्रूला पळवून लावले. आता जनार्दन स्वामींच्या दुसऱ्या परीक्षेतही नाथ पूर्णपणे उत्तीर्ण झाले होते. मग आता त्यांनी नाथांना सांगितलं की आता अनुष्ठानासाठी मी तुला पाठवणार आहे. कुठे? पुन्हा शूलभंजन पर्वतावर, जिथे मार्कंडेय ऋषींनी तप केला होता तिथे जायचं आणि कोणता तरी विलक्षण साक्षात्कार झाल्याशिवाय तप सोडून यायचं नाही. नाथांना वाईट वाटलं, आपल्याला गुरुचरणाची सेवा आता काही काळ दुरावणार आहे, पण तरी सुद्धा ज्या अर्थी गुरूंनी आज्ञा केली त्या अर्थी आपण जायलाच पाहिजे. आणि नाथांनी जनार्दन स्वामींची आज्ञा मानली आणि ते शूलभंजन पर्वतावर गेले. तिथं सूर्यकुंड नावाचं अत्यंत गोड पाणी असलेलं असं सरोवर होतं. तिथे स्नान करावं, फळं खावीत आणि अनुष्ठानाला बसावं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. समाधी अवस्थेत असताना तिथून एक गाय घेऊन एक गवळी तिथून जायचा. त्याची गाय होती वांस, ती दूध द्यायची नाही, पण तो तिला तिथून चरायला घेऊन जायचा. एकदा असं झालं की ती नाथांच्या पुढे आल्यानंतर तिला वासरू नसतानाही तिच्या स्तनातून दुधाच्या धारा गळायला लागल्या आणि गवळ्याने ओळखलं की हा योगी पुरुष आहे आणि याच्यासाठीच गायीने दूध द्यायला सुरुवात केलेली आहे. त्या दिवशीपासून त्यांनी बरोबर येताना एक तांब्या आणावा, त्याच्यामध्ये त्या गायीचं दूध घ्यावं आणि नाथांच्या पुढे ते ठेवावं. नाथ समाधी अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर श्री दत्तात्रेयाचा प्रसाद, श्री गुरूंचा आशीर्वाद म्हणून ते दुग्ध प्राशन करावं असा त्यांचा दिनक्रम चाललेला होता. पण जनार्दन स्वामींनी सांगितलेलं होतं कोणता तरी विलक्षण साक्षात्कार झाल्याशिवाय तिथून तप सोडून यायचं नाही. आणि तसा एक दिवस विलक्षण साक्षात्कार झाला. गवळी तिथून जात होता गाय घेऊन, तेवढ्यात नाथांच्या शरीराला विळखा घातलेला आणि त्यांच्या डोक्यावर आपल्या फण्याचा छत्र धरलेला महामोठा भुजंग बघून गवळ्याच्या तोंडातून अकल्पित किंकाळी निघून गेली आणि नाथांची समाधी अवस्था भंग पावली.
नाथांची समाधी अवस्था जेव्हा हालचाल त्यांच्या शरीराची व्हायला लागली, त्यावेळेला भुजंग तिथून निघून जायला लागला. भुजंग म्हणजे मोठा, आपण आता आत्याच्या भाषेत म्हणतो किंग कोब्रा किंवा काळ सर्प, जो मोठा असतो सगळ्या दृष्टीने, असा तो सळसळत निघून जायला लागल्यावर नाथांच्या तोंडून सहज शब्द निघून गेले, आम्हा डंखो आला काळ, परी काळ झाल्याची कृपाळ. आजही आरती ही नाथांची म्हटली जाते. आम्हा डंखो आला काळ ही दुसरी आरती जेव्हा होते काकड आरती नंतर, तर त्यावेळेला ही नाथांना आरती म्हटली जाते. हा विलक्षण साक्षात्कार त्यांना वाटला. त्यांनी त्या भुजंगाला नमस्कार केला आणि त्या क्षणी चतुर्भुज श्रीकृष्ण नाथांच्या पुढे उभा राहिले. उपासना करत होते दत्तात्रयाची, पण त्यांच्या हातून कार्य घडायचं होतं ते भागवत धर्माचं, आणि म्हणून श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिलं होतं. सावळ्या परब्रह्माचं दर्शन झाल्यावर नाथांना अवर्णनीय आनंद झाला. आनंद गगनात मावेना. हे सगळं कशासाठी होतं? लौकिक इच्छेसाठी नव्हतंच मुळी. ही जी तळमळ होती ती सगळी समाजासाठी होती, त्याच्या उद्धारासाठी होती. आणि जी काय कर्म करत होते ते सगळे निर्लेपपणाने करत होते. त्याच्यावर परमेश्वर प्रसन्न झाला आणि प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. या श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर नाथ महाराज अतिशय समाधानाने आनंदाने देवगिरीवर परत आले. त्यांनी ही विलक्षण साक्षात्काराची खूण जनार्दन स्वामींना सांगण्याआधी जनार्दन स्वामींना समाधी अवस्थेमध्ये ती कळलेलीच होती. जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा आता तुझ्या खऱ्या कार्याला सुरुवात झाली, आणि तुझ्या कार्याला सुरुवात झाली तर आता आपण तीर्थयात्रेला जायचं. नाथांना वाटलं मला पुन्हा एकदा गुरुचे चरण माझ्यापासून विलग होतात की काय, पण तसं न होता जनार्दन स्वामी म्हणाले, काळजी नको करूस, मी पण तुझ्या बरोबर येणार. जनार्दन स्वामींनी आपल्या कुटुंबाला सांगितलं, आज शेवयाची खीर आणि दही भात करा, आज आपल्याला एकनाथाला निरोप द्यायचा आहे. नाथांना फार वाईट वाटलं ते सोडून जाताना, पण तरी सुद्धा आपल्या बरोबर आपले गुरु आहेत हाही आनंद थोडका नव्हता. दोघही शिष्य आणि गुरु नाशिक क्षेत्री निघाले. श्रीरामाने जिथे आपलं वास्तव्य केलं होतं त्या पंचवटीच्या दिशेने ते निघाले. तिथे चांद बोधला उर्फ चंद्रभट उर्फ चंद्रभट नावाचा अत्यंत सज्जन असा जनार्दन स्वामींचा गुरुबंधू राहत होता. त्याला चांद स्वामी असंही म्हटलं गेलं, चंद्रशेखर बोधला असंही म्हणतात, पण चंद्रमभट आपण आता सध्या असं घेऊ. आणि मग तिथे गेल्यानंतर ते त्यांच्या कुटीरामध्ये त्या दोघांनी वास्तव्य केले. तिघेही एकमेकांना मिळाले. आत्मे सगळ्यांचे एकच होते, गुरुतत्वाने बांधलेले होते. आणि चंद्रभट रोज आपल्या आश्रमामध्ये रात्रीच्या वेळी समाजासाठी कीर्तन प्रवचन करत असत. त्या दिवशी एकादश स्कंधावर त्यांचं अतिशय रसाळ निरूपण ऐकल्यानंतर जनार्दन स्वामींनी नाथांना आज्ञा केली, एका चतुश्लोकी भागवतावर तू टीका लिहायची. आता टीका म्हटल्यानंतर आपल्याला एकच टीका म्हणजे टीका करणे. तर ही टीका म्हणजे त्याचं रसाळ वर्णन सोप्या भाषेत करून सांगणं, अशी आज्ञा केल्यानंतर त्या दिवशीपासून नाथांच्या वाङ्मय लेखनाला प्रारंभ झाला. आणि मग पुढे त्यांच्या हातून अफाट वाङ्मय संपदा निर्माण झाली. भारुड झाली, अभंग झाले, ओव्या झाल्या, एकनाथी भागवत झालं, भावार्थ रामायण, शुकाष्टक, हस्तामलक, भरपूर वाङ्मय निर्मिती नाथांच्या हातून झाली. त्या दिवशी जनार्दन स्वामींनी त्यांना जो आशीर्वाद दिला तेथून 2 वर्ष जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज एकमेकांच्या बरोबर तीर्थयात्रा करत होते. शेवटी त्यांचं वतन जनार्दन स्वामींचं त्यांना दिसत होतं आणि नाथांना निरोप देऊन ते आपल्या देवगिरीच्या किल्लेदाराच्या आपल्या वतनाकडे परत आले. आणि नाथांना त्यांनी सांगितलं की आता तू पुढे जायचं, उत्तरेची यात्रा करायची. मग उत्तरेकडे जाऊन बद्रीनाथ, केदारनाथ, काशी अशी सगळी यात्रा करत करत शेवटी नाथ पुन्हा आले पैठणला. आजी आजोबांची अवस्था फार वाईट झालेली होती, पण ज्या पुराणिकांकडून त्यांना समजलं होतं की नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे आहेत आणि ते सुखरूप आहेत, म्हणून पुराणिक बुवा आपल्या घोड्यावर बसून देवगिरीला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितलं की हो, एका नावाचा एक मुलगा आता माझ्याकडे आला होता, पण तो आता युवक झालाय, तो तीर्थयात्रेला गेलाय आणि तो थोड्याच काळात पैठणला परत येईल. हे पत्र मी त्याच्यासाठी तुमच्या जवळ देतो, ते तुम्ही त्याच्या आजी आजोबांना आणि एकनाथ जेव्हा पैठण असेल तेव्हा त्याला द्या.
पुराणिक बुवा पैठणला परत आले. त्यांनी आजी आजोबांना ही आनंदाची वार्ता सांगितली की एकनाथ अगदी सुरक्षित आहे आणि लवकर तुम्हाला भेटेल. त्याप्रमाणे एकनाथ महाराज परत पैठणास आले तीर्थयात्रा करत करत. पुन्हा ज्या पिंपळेश्वराच्या मंदिरात त्यांना साक्षात्कार झाला होता तिथेच ते थांबले. तिथूनच त्यांनी कीर्तन प्रवचन करावं, स्नानसंध्या करावं, पण आपल्या आजी आजोबांना ते भेटायला गेले नाहीत. हे वयस्कर अतिशय वृद्ध झालेले दोघ जण नाथांच्या भेटीला पिंपळेश्वराच्या मंदिरात आले आणि त्याला सांगितलं की एका आता घरी चल. एकनाथ महाराज म्हणाले, मला गुरूंची आज्ञा नाहीये, मला समाज प्रबोधन करायचं, या समाजाला ऊर्जित अवस्था आणायची. त्याबरोबर पुराणिक बुवांनी 2 पत्र दोघांच्या हातात दिली. एक दिलं आजी आजोबांच्यासाठी आणि एक दिलं नाथांच्या हातात की प्रपंच करून परमार्थ तुला साधायचा आहे, त्यामुळे तुला गृहस्थ आश्रम स्वीकारावा लागेल. आता नाथ 24-25 वर्षाचे झाले होते. व्यायामाने कमावलेलं शरीर, भगवंत प्राप्तीचं तेज, गुरुची आज्ञा असलेली, गुरु कृपा झालेली तेज, असा त्यांचा देह अत्यंत तेजस्वी होता. आणि या तेजस्वी नाथांना तशीच सुशील अशी पत्नी मिळाली. वैजापूर, पैठण जवळ वैजापूर म्हणून आहे. त्या वैजापूरच्या देशपांडे यांची कन्या होती गिरिजा. सुशील, सद्गुणी, सुंदर अशी तिचा नाथांशी विवाह ठरला. सगळं पैठण कामाला लागलं. आजी आजोबांना गवल्या, शेवया, कुरडया, पापड, घराचं रंगकाम, फराळाचे पदार्थ सगळे व्हायला लागले आणि नाथांचा विवाह अतिशय थाटात पार पडला. आणि या विवाह समारंभाच्या वेळेला नाथांचा एक आप्त त्यांच्या घरी आला, जो एकटाच होता, त्याला कोणी नव्हतं. त्याचं नाव उद्धव. श्रीकृष्णाबरोबर पण उद्धव होता आणि हा नाथांच्या बरोबर पण उद्धव होता. हा या उद्धवाचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे बरं का. नाथांचा विवाह झाला, अर्थातच संसार सुरू झाला. आजी आजोबांना अत्यंत कृतार्थ वाटत होतं. सद्गुणी सुशील अशी ही सून मिळालेली होती. नाथांच्या या दिव्य तेजामध्ये एक शांत ज्योत सहज मिसळून गेली. या दुधामध्ये जशी काय साखर विरघळून गेली आणि गिरिजेचा आणि एकनाथ महाराजांचा सुखाचा संसार सुरू झाला. एकनाथ महाराजांनी स्नानसंध्या करावी, नदीवर जावं, परत यावं, देवपूजा करावी, आपली अन्निक उरकावीत, भागवताचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं आणि संध्याकाळच्या प्रवचनाची तयारी करावी. तोपर्यंत गिरिजाबाईंनी स्वयंपाक तयार करावा, जेव्हा देवाला नैवेद्य दाखवावा, उभयतांनी पाहुण्या रावळ्यांसह सुखाचं भोजन करावं, असा त्यांचा संसार चाललेला असताना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी नाथांना 3 मुलं झाली बरं का. मोठी गोदा जी पैठणलाच मुदगलांच्या घरी दिली होती आणि तिला पुढे मुलगा झाला तो कवी मुक्तेश्वर, जो नाथांचा नातू होता. पुढे नंतर मुदगल घराण्याविषयी फारशी काय माहिती नाही, पण मुक्तेश्वर आपण ओळखतो. मधला हरी, ज्याला पुढे पंडित पदवी मिळाली म्हणून तो हरिपंडित झाला. आणि धाकटी गंगा लीला जी कर्नाटकात दिली गेली, तिचा मुलगा सुद्धा संत कवी होता. नाथसून संत कवी होते, पण त्यांचंही फारसं चरित्र कुठे उपलब्ध नाहीये. पण अशी ही 3 मुलं झाली. हरिपंडित झाला, तोही शिकायला लागला, संस्कृत उत्तम होतं त्याचं. असा नाथांचा संसार चालत असताना, गृहस्थ चालू असताना त्यांनी आता लोकशिक्षकाची भूमिका घेतलेली होती. मग लोकशिक्षण म्हणजे काय? समाजात जे कर्मकांड चाललेलं होतं, अज्ञानी लोकांना पिळवटलेलं होतं, अशांच्यासाठी परमात्मा हा तुमच्या माझ्या हृदयात आहे. तो कर्मकांडातून, देवाच्या पूजेतून, यज्ञातून, यागातून कशातूनही मिळत नाही. स्वतःच्या परमात्म्याला, आतल्या परमात्म्याला जाग करा, असं ते वेळोवेळी आपल्या प्रवचन कीर्तनातून सांगत होते. भारूड, बहुरूढ, बहुजणांच्यासाठी रूढ असलेलं भारूड त्यांनी निर्माण केलं. खरं नामदेव आणि ज्ञानदेव हे भारुडाचे जनक, पण त्यांनी आपल्या साहित्यामध्ये याचा फारसा उल्लेख केला नाही. पण नाथांनी भारुडाचा उपयोग करून 12 बलुतेदार जी जेव्हा समाज व्यवस्था होती त्यांच्यासाठी लोहार, चांभार, सोनार, महार, जे काही 12 वर्ण होते निर्माण झालेले, त्यांच्यासाठी त्यांच्याच भाषेत त्यांना समजून सांगण्यासाठी भारुडाची निर्मिती केली. त्याच्यामध्ये व्यंग असलेले सुद्धा नकटे,
पांगळे, मुके अशांच्यासाठी सुद्धा नाथांनी भारुडं लिहिली आणि सगळ्या भारुडांमधून त्यांनी जनजागृती केली. समाज शिक्षकाची भूमिका केली. एकनाथ होते, ते लोकनाथ होते, ते क्रांतिकारक संत होते आणि ते समाज शिक्षक होते. ते प्रपंचही करत होते आणि ते परमार्थही करत होते. त्यांचा प्रपंच म्हणजे जणू शिव पार्वती आणि लक्ष्मीनारायणाच्या तोडीचा असं तेव्हा म्हटलं जायचं. त्यांच्या या आयुष्यात अनेक वाईट घटना घडल्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं, तो जावई जरा बाहेरच्या विषयाकडे वळला होता, पण नंतर नाथांची महत्व कळून तो पुन्हा संसारात रमला. हरिपंडित मोठा झाला, त्याचा विवाह झाला. त्याला 3 मुलगे झाले बर का, राघव, मेघश्याम आणि प्रल्हाद. तर या मेघश्यामाची पिढी जी आहे ती माझी आहे आणि त्यांच्या वंशजातली मी 13व्या पिढीतली आहे. बाकीचा जो होता तो प्रल्हादाचा वंशज खूप लवकर म्हणजे 6व्या पिढीतच एका शापामुळे तो तुटला तिथे. म्हणजे त्याची ती पिढी तुटली प्रल्हादाची. राघव अथवा राघोबा यांची जी पिढी आहे ती 11व्या पिढीत तुटली आणि आता जो वंश पूर्णपणे चालू आहे मेघश्यामाचा, त्या पिढीतली माझी पिढी म्हणजे मी त्यांची 13वी वंशज आहे. आणि हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. माझी पूर्व पुण्याही काहीतरी असेल म्हणून त्यांच्या या पिढीमध्ये जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणजे हरिपंडितांनी संस्कृतचं शिक्षण घेतलेलं होतं आणि नाथांचं सगळं वाङ्मय चाललेलं होतं ते प्राकृतामध्ये, मराठीमध्ये. संस्कृतामध्ये एकनाथ महाराज लिहितच नव्हते. मग तेव्हा असं म्हणायचे की संस्कृत ही देवाची भाषा आहे. नाथांनी त्याच्यावर प्रश्न विचारला, जर संस्कृत देवापासून झाली तर मग मराठी काय चोरापासून झाली का? आणि त्यांनी आपली सगळं वाङ्मय हे शुद्ध मराठीमध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्यातून समाज प्रबोधन केलेलं आहे. त्यांची जी तळमळ होती समाज प्रबोधनाची ती त्यांनी वाङ्मयातून, भारुडातून, आपल्या ग्रंथ निर्मितीतून केलेली आहे. हरिपंडिताला हे आवडत नव्हतं. म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं न पटण्याचं पूर्वीपासूनच आलेलं असावं. थोडे मतभेद होतच असावेत त्यांच्यात. हरिपंडिताला हे आपल्या वडिलांचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. त्याच्यात नाथ म्हणजे साधुत्व होतं त्यांच्याकडे. म्हणजे एकदा नाथ गंगेवर आंघोळीला गोदावरीला आंघोळीला गेलेले असताना एक छोटं हरिजनाचं पोर धावत धावत उघडं नागडं आलं. त्याचे पाय वाळूत मध्ये चटके बसत होते, पण त्याला तिथल्या कुणीही उचललं नाही, कारण ते हरिजनाचं मूल. नाथांनी त्याला बघितलं, त्याला उचलून कडेवर घेतलं. त्याचं नाक वाहत होतं, ते आपल्या उपरण्याने पुसलं, त्याला स्वच्छ केलं आणि त्या बाळाला त्यांनी हरिजन वाड्यात नेऊन सोडलं. नाथ बाटले, नाथांना शिवाशिव झाली, नाथ हरिजनाला शिवले असं, पण नाथांना तसं काहीही वाटलं नाही. म्हणून मी म्हणते की नाथ हे आद्य क्रांतिकारक संत होते, की त्यांनी स्पृश्य अस्पृश्य हे काहीही मानलं नाही. स्त्री शूद्र असा कधी विचारही केला नाही. ते सगळ्यांच्यासाठी लोकनाथ होते. त्यांच्या प्रवचनाला अतोनात गर्दी व्हायची आणि मग अशा वेळेला एक अंत्यज जोडपं राणोबा नावाचं आणि त्याची बायको आवडीने ते प्रवचन ऐकायला यायची. ते राहायचे हरिजनवाड्यामध्ये. त्यांना असं वाटायचं की नाथ जेव्हा सांगतायत की सगळे आपण एकच आहोत, सगळा परमात्मा एकच आहे, मग नाथांनी आपल्या घरी जेवायला आलं तर काय हरकत आहे? त्यांनी नाथांना विचारलं, तुम्ही जेवायला याल आमच्याकडे? नाथ महाराज म्हणाले, हो नक्की येईल. तेव्हा सगळे ब्राह्मण पण प्रवचनाला आलेले होते. त्यांना भयंकर राग आला. ते म्हणाले की नाथ महाराज आता हरिजनाच्या घरी जाऊन सगळं ब्राह्मण समाज आता ते बाटवतात की काय? सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. पण नाथ शांत होते. आणि ज्या वेळेला अंत्यजाच्या घरी जनाच्या घरी जायची वेळ आली, तेव्हा सगळे ब्राह्मण दाराच्या बाहेर पहारा देत उभे राहिले आणि म्हणाले, नाथ महाराज जातातच कसे बघूया. नाथ गेले नाहीत बर का. नाथ आपल्या घरीच राहिले आणि हरिजनांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष विठ्ठल जेवून आला. तिकडे जाऊन बघताय तर नाथ महाराज जेवतायत, इकडे बघताय तर नाथ महाराज खांबाला टेकून प्रवचन करतायत. म्हणजे हे जे सगळे चमत्कार घडले हे नाथांनी नाही घडवले, हे नाथांच्यासाठी विठ्ठलांनी घडवलेले. असे अनेक चमत्कार त्यांच्या बाबतीत होत होते आणि हे हरिपंडिताला आवडत नव्हतं. एका बाईने सहस्त्र भोजनाचा संकल्प सोडलेला होता की मी सहस्त्र भोजन घालीन, पण परिस्थिती तिची नव्हती आणि मग आता काय करावं, तर आता नाथांनाच जेवायला बोलवावं. एकटे नाथ जेवून गेले की मला सहस्त्र भोजन घडेल असं त्यांना वाटलं आणि नाथांना तिने जेवायला बोलावलं. ती ब्राह्मण जातीबाह्य होती.
हरिपंडितांनी आक्षेप घेतला, म्हणाला नाही जेवायला जायचं. नाथ महाराज म्हणाले नाही, मी कबूल केले, मी जेवायला जाणार. हरिपंडितांनी सांगितलं माझी अट आहे, मी स्वयंपाक करणार आणि तुम्ही जेवायचं. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर हरिपंडितांनी स्वयंपाक रांधला आणि नाथांना जेवायला वाढलं. त्या बाईनी विडा सुपारी दक्षिणा ठेवली. नाथ महाराजांचं जेवण झालं. पत्रावळीवर जेवायला वाढलेलं होतं आणि एक पत्रावळ हरिपंडितांनी उचलली की त्याच्या खाली दुसरी पत्रावळ, ती उचलली की त्याच्या खाली तिसरी पत्रावळ, अशा 1000 पत्रावळी हरिपंडितांनी उचलल्या आणि त्याला आपल्या वडिलांचं महत्व पटलं होतं. पण तरी सुद्धा नाथांचं वागणं मात्र त्याला आवडत नव्हतं, की सगळ्या समाजात मिसळणं, त्यांच्यासाठी कार्य करणं, हे असं त्याला अजिबात आवडत नव्हतं. नाथ वेश्येच्याही घरी गेले. तिलाही त्यांनी रामकृष्ण हरीचा जप दिला आणि तिला सांगितलं की तू जे हे कार्य करतेस हे तुझ्या पोटासाठी असलं तरी ते समाजासाठी योग्य नाही, तेव्हा तू हे कार्य सोडून हा जप कर. आणि तिने तो जप केला आणि तिचा उद्धार झाला. असे अनेक दाखले देता येतील. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण आता त्याच्यातून पुढे जाऊया. हरिपंडिताला राग आला आणि हरिपंडित रागावून काशीला निघून गेला. गिरिजाबाईंना, आईच होती, खूप वाईट वाटलं गिरिजाबाईंना. गिरिजाबाई म्हणाल्या, अहो माझ्या हरिपंडिताला परत आणा. नाथ महाराज म्हणाले काही काळ जाऊ दे, त्याचा राग शांत झाल्यानंतर मी त्याला परत येईन. हरिपंडिताबरोबर प्रल्हाद आणि मेघश्याम दोघं गेले आणि राघोबा धाकटा होता तो नाथांच्या जवळ राहिला. इकडे नाथांनी एकनाथी भागवत जे लिहायला सुरुवात केली होती त्याचे 4 भाग झालेले होते आणि ते एका ब्राह्मणाने नकळून काशीला तो घेऊन गेला होता आणि तो तिथं मनकर्णिका घाटावर बसून त्याचं पारायण करत होत्या. तिथल्या त्या लोकांनी बघितल्यानंतर, तिथल्या पंडितांनी बघितल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला की हे भागवत संस्कृतामधलं प्राकृतात लिहिलंच कोणी. त्यांनी सांगितलं हे एकनाथ महाराजांनी लिहिलं. त्यांनी ताबडतोब एकनाथ महाराजांना आताच्या भाषेत वॉरंट काढलं की तुम्ही ताबडतोब इथे या आणि आम्हाला याचा तुम्ही खुलासा करा की तुम्ही प्राकृतात का लिहिता. नाथ त्याप्रमाणे काशी यात्रेला गेले. तिथे त्यांनी त्याबद्दल त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना सांगितलं जर माझ्या या भागवतामध्ये मी चुकीचं काही लिहिलं असेल तर तुम्ही स्वतः गंगेमध्ये ते बुडवा, माझी तयारी आहे. पण जेव्हा ते एकनाथी भागवत पूर्ण झालं त्यावेळेला तिथल्या पंडितांना नाथांची योग्यता कळली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची पालखीतून मिरवणूक काढणार आहोत एकनाथी भागवतासाठी. तेव्हा नाथांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले याच्यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये, हे सगळं माझ्या गुरुची आज्ञा आहे आणि हा सगळा माझ्या परमेश्वराचा अवतार. नाथ तिथे 4 ते 5 वर्ष राहिले होते. तिथे नाथांचा वाडा आहे आज मनकर्णिका घाटावर आणि तिथेही काही लोक राहतात आणि तेही सांगतात की आम्ही नाथांचे वंशज आहोत. हरिपंडिताची समजूत घालून हरिपंडितांनी अटी घातल्या की पैठणला गेल्यावर तुम्ही असं ज्याच्या त्याच्या घरी जायचं नाही जेवायला, कुणालाही शिवाशिव करायचे नाही, मराठीतून काही लिहायचं नाही, कारण तो अत्यंत संस्कृत अभिमानी होता आणि म्हणून त्याला पंडित ही पदवी मिळाली होती आणि म्हणून हरिपंडित झालेला. नाथांनी सगळ्या अटी मान्य केल्या आपल्या बायकोसाठी, त्याच्या आईसाठी आणि म्हणाले ठीक आहे तू म्हणशील तसं मी वागेन. आता तुम्ही प्रवचन पण करायचं नाही, मी प्रवचन करणार. नाथ महाराज म्हणाले अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अरे हा वारसा पुढे जायलाच हवा. मी वाटच बघत होतो की तू कधी प्रवचनाला सुरुवात करतोस. आणि अशा रीतीने नाथ पैठणास परत आले. हरिपंडितांनी प्रवचन करायला सुरुवात केली आणि हळूहळू जो आज नाथांचा वाडा आहे तिथे, त्याला गावातील नाथ मंदिर म्हणतात आणि तिथे नाथ स्वतः राहत होते. तिथे श्रीखंडाचा प्रवेश झाला बरं का. नाथांचाही नाथ नंदाचा नंदन घाशितो नाथा घरी चंदन. हा चंदन घासणारा श्रीखंड्या, आवडीने कावडीने पाणी भरणारा श्रीखंडा नाथांच्या इथे आला. एक दिवस एक तेजपुंज उंच गोरापान असा माणूस नाथांच्या पुढे हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला मला तुमच्या इथे सेवा करायची. नाथ म्हणाले ठीक आहे पण माझ्याकडे सेवा करण्यासारखं काही नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही अन्न ग्रहण करा, देवाचं नामस्मरण ऐका आणि आनंदाने इथे राहा. तो म्हणाला नाही मी काहीतरी काम करणार, मी तसं काही फुकटचं इथे खाणार नाही. बरं म्हणाले मग आज जाऊन आमच्या कुटुंबाला विचारा. त्यांनी गिरिजाबाईंना सांगितलं अहो ऐकलत का, हे आपल्याकडे आजपासून राहणार आहेत, यांना तुमच्या मदतीला घ्या आणि त्याला कामाला लावा. नाथांच्या तिथे रांजण होता उत्सवाच्यासाठी बांधलेला आणि त्या रांजणाची खूण आज इतकेशे वर्षानंतर सुद्धा आहे. त्या रांजणात या श्रीखंडाने
कावडीने पाणी भरायचं, गोदावरीहून पाण्याच्या कावडी आणायच्या, भरायच्या, नाथांच्या स्नानाची तयारी करायची. नाथांनी जशी जनार्दन स्वामींची सेवा केली तशी श्रीखंड्या प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अवतार नाथांची सेवा करायला नाथांच्या घरी आला होता. बघा केवढी योग्यता होती या एकनाथ महाराजांची. गिरिजाबाईंना लाकडं फोडून द्यावीत, कपडे वाळत घालावेत, त्यांना स्वयंपाकाला मदत करावी आणि मग गिरिजाबाईंचं सुद्धा पान हालायचं नाही. श्रीखंड्या श्रीखंड्या श्रीखंड्या, हे करा ते करा ते करा असं श्रीखंड्या तिथं सेवा करायला राहिलेला होता. नाथांच्या विवाहात आलेला उद्धवही होता आणि अशा तऱ्हेने नाथांच्या प्रपंचामध्ये हे दोन हात, दोन परमेश्वर त्यांच्या बरोबर काम करत होते. नाथांच्या प्रवचनाची वेळ झाल्यानंतर जो नाथवाडा गच्च भरायचा, जिथे टेकून नाथ पुराण सांगायचे, तो खांब सुद्धा आहे बरं का. आणि जिथं श्रीखंड्या गुप्त झाला तो खांबही तिथे आहे. आणि ज्या श्रीखंड्यांनी ज्या सहाणेवर गंध उगाळलं ती सहाण सुद्धा आज तिथे आहे. अशामध्ये विजयी पांडुरंगाचा प्रवेश झाला नाथांच्या आयुष्यामध्ये. किती परमेश्वराचं प्रेम होतं बघा. दत्तात्रयाने आशीर्वाद दिला, श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, केवळ सावळ परब्रह्म त्यांच्या घरी राहिलं. आणि आता विजयी पांडुरंग, त्याची शिरहट्टी नावाच्या कर्नाटकातल्या गावात मूर्ती तयार झाली होती, एका सावकाराने केली होती. त्या विजयी पांडुरंगाने त्याला सांगितलं, मला तुझ्या इथं राहायचं नाही, मला पैठणला नाथांच्या घरी नेऊन घाल. तो मजल दर मजल करत त्या मूर्ती घेऊन पैठणास आला आणि त्या मूर्ती त्याने नाथांच्या पुढे ठेवल्या. नाथ महाराज पूजा करत होते. त्या मूर्ती बघितल्यानंतर नाथ महाराज म्हणाले, हे काय? त्या सावकाराने सांगितलं, या मूर्ती मी तयार करून घेतली ही मूर्ती, पण ही मूर्ती माझ्याकडे राहायचं नाही म्हणते, ती तुमच्या घरी यायचंय. नाथांना फार आनंद झाला. पण नाथ महाराज म्हणाले, अहो तुम्ही सावकाराच्या घरी पंचपक्वान्नाचं नैवेद्य रोज जेवणारे, माझ्या घरी मी तुम्हाला नाही हे देऊ शकणार देवा. पण आता माझ्याकडे श्रीकृष्णाला नैवेद्यात हे वाटीत लोणी आणि खडीसाखर आहे, ती मात्र मी तुमच्या हातावर देतो. आणि म्हणून त्यांनी त्या विजयी पांडुरंगाच्या हातावर लोणी साखर दिली. विजयी पांडुरंगाने हात पुढे केला, लोणी साखर चाटली आणि आजही ही विजयी पांडुरंगाची मूर्ती, एक हात कटीवर आणि दुसरा हात लोणी साखर चाटलेला, तसाच त्यांनी तो कटीवर ठेवला. आजही त्या हातावरून पाणी ओघळून जातं. तो हात आजही, आपण ज्याला ओशट किंवा तेलकट म्हणतो तसा आहे. आणि खाली विटेवर शब्द उमटले, दासा जेऊ घालावा न घाला, पण मी इथेच राहणार तुमच्याकडे. नाथांनी विजयी पांडुरंगाची तिथे प्राणप्रतिष्ठा केली आणि आता नाथ महाराज त्याचीही पूजा करू लागले. हरिपंडिताची प्रवचन सुरू झाल्यानंतर हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली. कारण जे आतूनच नाहीये, जी ओढ आतूनच नाहीये, ती समाजाला भावणार कशी? आणि मग हळूहळू ती गर्दी कमी व्हायला लागल्यावर हरिपंडिताच्या ही गोष्ट लक्षात आली की नाथ महाराज मराठीतून का बोलतात, का लिहितात, तर ते या जनसामान्यांना कळावं याच्यासाठी ते करतात. आणि मग त्यांनी नाथांची क्षमा मागितली आणि नाथांचं प्रवचन कीर्तन पुन्हा एकदा सुरू झालं. पुन्हा एकदा नाथवाडा गजबजायला लागला आणि अनेक त्यांचे चमत्कार झालेले आहेत नाथांच्या आयुष्यात. पण ते चमत्कार सांगत गेलं तर आजचं पुढचं चरित्र आपलं सांगायचं राहून जाईल. श्रीखंड्या पाणी भरायला लागला, चंदन घासायला लागला, सगळं करायला लागला. आणि त्याच वेळेला शर्मा नावाचा एक गृहस्थ त्र्यंबकेश्वरला श्रीकृष्णाची आराधना अनुष्ठानाला बसला. निस्सिम भक्त होता. त्यावेळेला रुक्मिणीने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, ते आहेत कुठे? इथे ते नाथांच्या घरी पाणी भरतायत, तू नाथांच्या घरी जाऊन भेट त्यांना. हा शर्मा नावाचा गृहस्थ पैठणास आला आणि त्यांनी नाथ महाराजांना नमस्कार केला. नाथ महाराज म्हणाले, आपल्याला काय हवंय? मी शर्मा आहे, असा इथून आलेलो आहे आणि मला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचंय. नाथ महाराज म्हणाले, हे बघा ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आणि श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सगळ्यांच्यातच आहे, तुम्हाला वेगळं कुठून दर्शन घडवू? त्यांनी सांगितलं, नाही, श्रीखंड्या नावाचा जो ब्राह्मण तुमच्या घरी काम करतो तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. आता मात्र नाथांना असं वाटलं, हृदय भरून आलं, या परमेश्वराकडून मी काय काय कामं करून घेतली, त्याच्याकडनं लाकडं फोडून घेतली, माझं धोतराच्या निर्या करून घेतल्या, चंदन घासून घेतलं, पाणी भरून घेतलं, कुठे फेडणार मी हे पाप? गिरिजाबाईंना तर रडूच कोसळलं. किती बोलायची मी, कामाला उशीर झाला की काय रे एवढा उशीर झाला, काय हे काम केलं नाही, असं त्यांना फार वाईट वाटलं. श्रीखंड्या श्रीखंड्या असं म्हणत असताना, श्रीखंड्या आलोच आत्ता असं म्हणत कावड खांद्यावर घेऊन जो गेला तो गुप्त झाला, तो पुन्हा आलाच नाही. असं म्हणतात तो त्या खांबामध्ये गुप्त झाला. म्हणून आजही श्रीखंड्याची कावड आल्याशिवाय नाथांचा रांजण भरत नाही. नाथषष्ठीच्या आधी
हा एका खोली एवढा असलेला रांजण उपसला जातो, त्याच्यामध्ये धुपाची शेगडी सोडली जाते, तो कोरडा केला जातो आणि मग तुकाराम बीजेपासून गावातले लहान थोर पोर सगळे त्यामध्ये, कोणी तांब्यानी पाणी ओततं, कोणी कळशीनी ओततं, कोणी नवस करतं मी 108 घागरीने पाणी भरीन आणि ते 108 घागरी पाणी भरतात लोक. पण ज्या क्षणी कुणाच्या तरी रूपाने हा विठ्ठल पांडुरंग येतो, खांद्यावर कावड घेतो, ती त्या रांजणात ओततो आणि त्या क्षणी नाथांच्या घरची उलटी खुणं, पाण्याला लागली वेगळी तहान, पाण्याला लागली तहान आणि वळचणीचे पाणी आड्यास गेले. इतकं पाणी खालून वरती जाताना आपण कधी बघतो का? पण त्या क्षणी समुद्रात लाट आल्यासारखं त्या रांजणातनं लाट येते आणि तो रांजण भरला जातो. आजही याची प्रचिती येते. हे सगळं लहानपणापासून बघत आल्यामुळं हे सांगताना मला, मी नाथांची वंशज आहे हे सांगतानाच मला अपूर्व अत्यानंद होतो. आणि मी जे काय सांगते, जे काय बोलते, ते केवळ नाथ महाराज माझ्याकडून बोलून घेतात, अशीच माझी श्रद्धा आहे. नाहीतर माझी एवढी योग्यता असावी का नाथांचं चरित्र तुमच्या समोर मांडण्याची? तर असो, हा असा नाथांचा वृद्धाश्रम गृहस्थाश्रम चालू होता, गुरुभक्ती चालू होती. आता नाथांनी गोकुळाष्टमीचा उत्सव करायला सुरुवात केली होती आणि मग तो गोकुळाष्टमीचा उत्सव आमंत्रण द्यायला ते दासोपंतांच्याकडे गेले अंबेजोगाईला. दासोपंत हे दत्त भक्त नव्हे, दत्ताचे मित्रच होते. दत्त महाराज आणि दासोपंत सारीपाट खेळत होते. नाथ महाराज गेल्यानंतर दासोपंतांनी सांगितलं, थांबा जरा मी येतो म्हणून. दासोपंतांना भयंकर अभिमान होता की मी दत्त भक्त, मी दत्ताशी बोलतो म्हणून. आणि त्याच क्षणी दत्त महाराज तिथून नाहीसे झाले. दासोपंतांना वाटलं की एकनाथ महाराज असे काही त्यांचं हे नाही, एवढ्या लहान भक्ताला कशाला दर्शन द्यायचं म्हणून दत्त महाराज बहुतेक इथून गेले असं त्यांना वाटलं. पण तसं नव्हतं. ज्या वेळेला दासोपंत उत्सवाला पैठणला आले गोकुळाष्टमीच्या, त्यावेळेला काय केलं असेल तर दत्त महाराजांनी काठी आडवी घातली. आताचे आपण ज्यांना सुरक्षा रक्षक म्हणतो, सिक्युरिटी गार्ड म्हणतो, तशी भूमिका दत्त महाराजांनी नाथांच्या घरी केली आहे. केवढी ही योग्यता, एखाद्या शिष्याची केवढी योग्यता असावी की प्रत्यक्ष भगवंतानी, श्रीकृष्णांनीच त्यांच्या घरी काम केले असं नाही. उद्धव सुद्धा देवाचा अंशात्मक अवतार होता आणि प्रत्यक्ष आता दत्त महाराज सुद्धा चोपदाराचं काम करतात. आजही नाथ षष्टीचा गोकुळाष्टमीचा उत्सव असतो, त्यावेळेला नाथवाड्याच्या बाहेरची भिंत रंगवली जाते, पांढरी केली जाते, त्याला चुना लावला जातो आणि त्याच्यावर दत्तात्रयाचं हातात काठी घेतलेलं चित्र काढलं जातं. आजही ही परंपरा कायम चालू आहे. हे सगळं चालत असताना त्या साधुत्वाच्या गोष्टी होत होत्या. श्रीखंडा त्यांच्या घरून गुप्त झालेला होता आणि शेवटी हे सगळं करत असताना माणसाला एक असूया निर्माण होतेच की गावातले जे इतर ब्राह्मण होते त्यांना खूप राग यायला लागला नाथांचा, की हा काय कर्मकांड करतो आणि आमच्या पोटावर पाय आणतो. म्हणून मग ते कुचाळक्या करायचे, नाथांच्या मागे त्यांच्याबद्दल बोलायचे. आजही तिथं कुच्चळ ओटा किंवा कुच्चर ओटा नावाचा ओटा आजही पैठणला हयात, म्हणजे आहे अस्तित्वात. आणि आजही तिथे तसेच बसून लोक कुचाळक्या करतात. जिथं ज्ञानेश्वरांनी रेडा वदवला तिथंही नाथांनी नंदीला चारा खायला घातलेला आहे. दंडवत स्वामी नावाचे एक होते आणि ते प्रत्येक भूत म्हणजे कुत्रा दिसू दे, मांजर दिसू दे, गाय दिसू दे, डुक्कर दिसू दे, ते त्याला दंडवत घालायचे. एकदा एका या कुचाळ लोकांनी काय केलं की दंडवत स्वामींना सांगितलं, हे गाढव मेले, याला तुम्ही दंडवत घाला. दंडवत स्वामी हे देहबुद्धीच्या पुढेच गेलेले होते. त्यांनी त्या गाढवाला दंडवत घातल्याबरोबर ते गाढव जे मृत झालेलं होतं ते उठून उभं राहिलं आणि नाथांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी दंडवत स्वामींना सांगितलं, ही तुमची सिद्धी आहे, पण उद्या याचा गैरवापर होऊ शकतो, तेव्हा तुम्ही आता समाधिस्थ व्हा. नाथांनी दंडवत स्वामींच्या डोक्यावर हात ठेवला आणि दंडवत स्वामी समाधिस्थ झाले. त्यांच्यावर ब्रह्महत्येचं पातक लावलं आणि सांगितलं नाथांनी ब्राह्मणाची हत्या केली. मग याचं परिमार्जन काय करायचं? तर ज्ञानेश्वरांनी जसं रेड्याच्या मुखातून वेद वदवले तसं तुम्ही, तिथं एक नंदी होता दगडाचा, त्याला तुम्ही चारा खायला घाला, तर आम्ही तुमच्यातलं देवत्व, तुमच्यातलं गुरुत्व मान्य करू. नाथ महाराजांना कशाचाच अहंकार नव्हता. ते शांती ब्रह्म होते, कधीही त्यांना राग येत नसे. ते म्हणाले ठीक आहे. कडबा घेतला त्यांनी आणि त्या नंदीला म्हणाले, अरे बाबा खा हा कडबा. नंदीनी तो कडबा तोंडात घेतला
तो खाल्ला या ब्राह्मणांच्या समोर आणि त्यांनी गोदावरीत उडी मारली. आजही नंदीची समाधी तिथे बघायला मिळते. अशी ही नाथांची योग्यता होती. नाथ चमत्कारी पुरुष नव्हते, पण परमेश्वरांनी त्यांची योग्यता समाजाला पटवून देण्यासाठी त्यांच्यासाठी चमत्कार केलेले आहेत. एकदा श्राद्धाचं भोजन तयार होत होतं. नाथ महाराज पूजा करत होते आणि नाथांच्या घरी त्यांच्या वडिलांचं आजोबांचं श्राद्ध होतं. खारून हरिजन चाललेले होते. त्यांना तो सुगंधी पक्वान्नाचा वास आल्यानंतर आतापर्यंत जिथे नाथ पूजा करत होते ते मंदिर होतं बरं का. आता तो वाडा पडल्यानंतर माझ्या चुलत भावाने त्याचं थोडं रिनोव्हेशन केलेलं आहे. तर तिथून खिडकीच्या खालून ते जात असताना नाथांनी हे ऐकलं आणि ते म्हणाले, त्यांनी त्या सगळ्या हरिजनांना बोलवलं. श्राद्धाचा झालेला सगळा स्वयंपाक गिरिजाबाईंना सांगितलं, यांना जेवायला वाढा, यांचे आत्मे तृप्त करा. आणि त्याप्रमाणे हे मग हरिजन म्हणाले, नाथ महाराज आज पहिल्यांदा आम्ही असं जेवलो. हे असं अन्न असतं, हे असं जेवण असतं हेच आम्हाला माहिती नाही. आम्हाला फक्त अन्नाचा सुवास आला. आणि मग ते श्राद्धाचं जेवण गिरिजाबाईंनी प्रेमाने आग्रहाने हरिजनांना जेवायला घातलं. आता पितरांच्या जेवायची वेळ झाल्यानंतर गिरिजाबाईंनी पुन्हा स्नान केलं, पुन्हा स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना उद्धव बोलवायला गेल्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही येणार नाही, कारण आमच्या आधीच अंत्य हरिजन जेवून गेलेत आणि आम्ही बहिष्कार टाकतो नाथांच्यावर, आता आम्ही येणार नाही तिथे जेवायला. नाथांनी फक्त परमेश्वराला हात जोडले आणि सांगितलं की काय माझ्या हातून झालं असेल ते तुमच्यावर मी अर्पण करतो तुम्हाला. आणि आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष नाथांचे पितर, प्रत्यक्ष ब्राह्मणांचे पितर येऊन तिथे पाटावर बसले आणि ते जेवून गेले. नाथांच्या गिरिजाबाईंनी स्वयंपाक केलेला होता, म्हणजे भूतदया. नाथांनी गाढवाला पाणी पाजलं. एक भूतदया म्हणजे एक मोठी भली मोठी इंगळी विंचू त्या पुरणाच्या भांड्यावर येऊन बसला. आपण काय केलं असतं, आपण घेतलं असतं काहीतरी आणि त्या इंगळीला विंचवाला मारलं असतं. नाथांनी सांगितलं नाही, हा परमेश्वर आलेला इथे जेवायला. आणि म्हणून आजही आमच्याकडे जेव्हा पुरण शिजतं त्या पुरणाच्या भांड्यावर पुरणाचाच विंचू करून लावतात, त्याला नैवेद्य दाखवतात आणि मग आमचे कुलधर्म कुलाचार पुढे चालू असतात. जे जे देसे भूत तयामानी भगवंत, अशी नाथांची धारणा होती. आणि म्हणून प्रत्यक्ष गाढव जे तडफडत होतं पाण्यासाठी, ते त्यांनी काशीची आणलेली गंगा रामेश्वरला न नेता त्या गाढवाला पाणी पाजलं, त्याचं आयुष्य वाचवलं आणि रामेश्वर तिथे अवतीर्ण झाला. आणि त्यांनी नाथांना सांगितलं, नाथा तुझ्या 42 पिढ्यांचा मी इथे उद्धार केला, आता रामेश्वरला कोणीही नाही आलं तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानी आजही रामेश्वर जिथे प्रगट झाला, जिथे गाढवाला नाथांनी पाणी पाजलं, ती जागा आजही पैठणला आहे. नाथांचं हे चरित्र म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातून होतच होतं. आपला माझा आत्मा तोच तुमचा आत्मा आणि तोच सगळ्या चराचरामध्ये आहे. मग तो जीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे आणि प्रत्येक माणसामध्ये आहे, प्रत्येक प्राण्यांमध्ये आहे. ही नाथांची जी भूमिका होती, ही जी तळमळ होती, ज्याच्यासाठी त्यांनी भगवंत प्राप्ती केलेली होती, ती त्यांना प्रत्येक वेळेला ते आचरणात आणत होते. म्हणजे जसे त्यांनी आचार केले, विचार केले, तसेच त्यांनी आचरणातही आणले. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्यायाची वंदावी पावले. तर अशा दृष्टीने नाथ महाराजांनी आपल्या वागण्यात आणि बोलण्यात कधी अंतर केलं नाही. आणि म्हणून आज इतकेशे वर्षानंतर सुद्धा नाथ महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, या संत परंपरेमध्ये अजूनही त्यांच्या कार्याच्या रूपाने जिवंत आहेत. आता मात्र नाथांनी काशीला गेले आणि तिथे त्यांना राम दिसायला लागला स्वप्नात. बघा हा, दत्त महाराजांची पदं त्यांनी लिहिलेली आहेत. श्रीकृष्णाचं वर्णन केलेलं एकनाथी भागवतामध्ये ज्ञानेश्वरांनी जशी श्रीकृष्णांनी सांगितलेली अर्जुनाला गीता ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितली, तशी श्रीकृष्ण आणि उद्धवात झालेलं बोलणं नाथांनी भागवताच्या रूपाने मराठीत आणलं. पण त्यांना कल्पना होती आपला अवतार किती आहे, आपलं कार्य कोणतं आहे आणि आपल्याला कुठे कार्य संपवायचंय. आता त्यांना स्वतःच्या निर्वाणाकडे जाण्याची वेळ आली हे समजायला लागलेलं होतं. आणि जेव्हा ते उत्तरेकडे गेले, जेव्हा काशीला गेले, तेव्हा तिथे त्यांना रामचंद्र स्वप्नात यायला लागला आणि म्हणायला लागला की माझं चरित्र लिही. बघा, म्हणजे श्रीकृष्णांनी आशीर्वाद दिले, दत्तात्रयांनी आशीर्वाद दिले, कुलस्वामिनीची कृपा नाथांच्यावर होती, प्रत्यक्ष सावळ परब्रह्म विजयी पांडुरंग नाथांच्या घरी
मूर्तीच्या रूपाने आलेलं होतं आणि आता राम म्हणत होता की माझं चरित्र लिही. तोपर्यंत काय रामायणाची चरित्र नव्हती. तुलसी रामायण होतं, वाल्मिकी रामायण होतं, अनेक रामायण होती. पण तरी सुद्धा राम स्वप्नात येऊन सांगायचे की माझं रामायण लिही. आणि नाथांनी आता भावार्थ रामायण लिहायला सुरुवात केली आणि लक्षात यायला लागलं की आपल्या हातून भावार्थ रामायण पूर्ण होणार नाहीये. आपलं आयुष्य तोपर्यंत नाहीये. आता आपल्याला आपलं जे काय कार्य आपण करायचंय ते पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यातून आपलं आयुष्य संपवायला पाहिजे. भावार्थ रामायणाचे काही अध्याय राहिलेले असताना नाथांचं प्राणोत्क्रमणाची वेळ आली. त्यावेळेला आता हे कोण लिहिणार पुढे? तर त्यांनी गावबा नावाच्या अत्यंत मतिमंद असलेल्या, त्यांच्याकडे राहत असलेल्या त्या गावबाच्या डोक्यावर नुसता हात ठेवला. बघा नाथांच्या पुण्याईची केवढी योग्यता होती की ते जे काय पुण्य, त्यांनी जे काय कर्म केलेली होती, निष्काम कर्म केलेली होती, माझ्या या कर्मातून मला हे मिळायला पाहिजे असं त्यांनी कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे ती जी सगळी कर्म होती ती सगळी कर्म सफल झालेली होती आणि त्या कर्माचा परिपाक म्हणून गावबाच्या डोक्यावर हात ठेवल्या क्षणी गावबाला तेजस्वी मती प्राप्त झाली, तेजस्वी प्रज्ञा प्राप्त झाली आणि पुढचे भाग गावबाने पूर्ण केले. जणू काय ते नाथांनीच लिहिले. त्यापूर्वी एक प्रसंग घडलेला होता, तो सांगायलाच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांना स्वप्नात जाऊन सांगितलं, अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती गुंडाळली गेलेली आहे आणि ती तू काढ. आता याचा प्रतिकात्मक अर्थ असा घ्यायचा की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती त्याच्यामध्ये खूप प्रवृत्ती घुसडल्या गेलेल्या होत्या. ज्याला जे वाटेल ते त्यांनी आपल्या मनाचं त्या ज्ञानेश्वरीमध्ये घुसडलेलं होतं, खपवलेलं होतं आणि ज्ञानेश्वरांना असं वाटत होतं की मी जी लिहिली आहे शुद्ध ज्ञानेश्वरी तीच लोकांच्या पुढे यावी. म्हणजे नाथ महाराज पहिले संकलक पण होते आणि पहिले संपादक पण होते. नाथांना जेव्हा हे स्वप्न पडलं तेव्हा नाथ महाराजांनी आळंदीला जाण्याची तयारी केली. आपल्या बरोबर अनेक जणांना घेतलं. गावोगावी भजन कीर्तन समाज प्रबोधन करत नाथ महाराज आळंदीला पोहोचले. त्यांनी समाधी स्थान शोधून काढलं. त्याच्यावर खूप झाडं झुडपं वाढलेली होती. समाजाची दुरावस्था झालेली होती. ज्ञानेश्वरांची समाधीच कुठे हे माहिती नव्हतं, कारण समाजाला सगळ्या ग्लानीच आलेली होती. यवनांचं राज्य होतं, यवनाचे आनंदित अत्याचार होते आणि रोजचं आपलं आयुष्य कसं जाईल अशीच भ्रांत सर्वसामान्यांना असल्यामुळे ह्या समाधीकडे दुरावस्था झालेली होती. या समाधीचा जीर्णोद्धार नाथांनी करायचं असं ठरवलं. त्यांनी शोधून काढलं समाधीत जाण्याचा मार्ग. एक शिळा बाजूला केल्यानंतर नाथ महाराज ज्ञानेश्वरांच्या समाधीपर्यंत पोहोचले. वज्रासनात सहज बैसले होते ज्ञानराजा. जणू काय आत्ताच वज्रासनात बसलेत असे ज्ञानेश्वर महाराज तिथे बसलेले होते आणि नाथांना बघून त्यांना आनंद झाला. 3 दिवस नाथ महाराज त्या गुहेमध्ये होते. त्या संजीवन समाधी जवळ नाथ महाराज होते. त्यांच्यात काय बोलणं झालं असेल ते आत्मतत्वाचं चिंतन, या ज्ञानेश्वरी बद्दलचं चिंतन, परमात्म्याचं चिंतन आणि ते 3 दिवस नाथ महाराज तिथे होते, ज्ञानेश्वरांच्या सहवासात होते. काय परमानंद झाला असेल हो त्यांना. बाहेर सगळे जन होते, ते भुकेले तहानलेले बसलेले असताना तिथं कर्नाटकातून एक व्यापारी आला आणि त्यांनी या सगळ्या लोकांची जेवायची खायची व्यवस्था केली. ते लोक म्हणायला लागले, अहो आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही आम्हाला जे अन्नधान्य देता त्याचे पैसे आम्ही कुठून द्यायचे? त्यांनी सांगितलं, नाथांचा माझा व्यवहार आहे, नाथ महाराज मला हुंडी पाठवते. नाथ महाराज जेव्हा समाधी अवस्थेतनं बाहेर आले, समाधीतून बाहेर आले त्या संजीवन समाधीतून, त्यावेळेला त्यांनी चौथरा बांधला, ती समाधीचा परिसर स्वच्छ केला, त्याचा जीर्णोद्धार केला, तिथं भजन कीर्तन केलं आणि मग सगळे म्हणायला लागले की कोणीतरी व्यापारी येऊन आम्हाला जेवण खाण देऊन गेला, महाराज त्याचे पैसे द्यायचे. नाथ महाराजांना पुन्हा ओळख पटली की हा आला होता, हा भगवंत आला होता आणि त्यांना वाटलं, भगवंता किती शिणवतोय मी तुला, किती रूपाने तू माझ्याकडे येतोय आणि माझ्यासाठी काम करतोयस, हे ऋण कुठलं आहे तुझं माझ्या रूपावर. पण असं म्हणतात की विठ्ठल स्वतः नाथांचं ऋण फेडण्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे गेलेला आहे. अपरंपार योग्यता नाथांची. असे हे नाथ महाराज, लोकनाथ महाराज, समाज शिक्षक, समाज प्रबोधक, वाङ्मयकार, केवढं तरी वाङ्मय आहे त्यांचं. हिंदीतून सुद्धा त्यांची अभंग आहेत बरं का, त्याची पण संख्या आहे. फारसी भाषा तेव्हा अवगत होती, पण नाथांच्या वाङ्मयात फारसी भाषा फारशी त्यांनी
घेतलेली नाहीये. हिंदी त्यांना येत होतं. उत्तरेकडे तीर्थयात्रा केल्याने त्यांचं हिंदी खूप चांगलं होतं. आणि आता नाथ महाराज आपल्या अखेरच्या पर्वाकडे जायला निघाले होते. गिरिजाबाईंचं प्राणोत्क्रमण त्यांच्या पूर्वीच झालं असावं, पण तसा चरित्रात कुठे उल्लेख आढळत नाही. पण नाथ महाराज गेले तेव्हा गिरिजाबाई हयात नव्हत्या, एवढं मात्र खरं. नाथांनी आता आपली अवतार समाप्ती करायची ठरवली आणि अखेरीकडे जायचं ठरवलं. सगळ्या यात्रा करून झालेल्या होत्या. पंढरीला जाऊन सावळ्या परब्रह्मापुढे कीर्तन केलेलं होतं. आळंदीला गेलेले होते, काशीला गेलेले होते आणि सगळीकडे आपल्या जे कार्य योजलेलं होतं ते कार्यपूर्तीसाठी तळमळीने काम करत होते. आता शेवटच्या पर्वाकडे जेव्हा ते जायला लागले, तेव्हा त्यांनी सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं, की आता आम्हाला बोलावणं आलेलं आहे आणि जायलाच पाहिजे. खूप वाईट वाटलं. लोकं रडायला लागली. नाथ महाराज तुम्ही गेलात तर आमचं कसं होणार? ते म्हणाले, "मी तुमच्यातच आहे. आपल्या अंतरंगातल्या परमात्म्याला ओळखा, दुसऱ्याच्या अंतरंगातल्या परमात्म्याला ओळखा आणि मी जे सांगितलंय ते कार्य चालू ठेवा. तोच मी तुमच्या बरोबर असेन." नाथांना मरण नव्हतंच मुळी. त्यांचं होतं तो आता फक्त देहत्याग. लौकिक अर्थाने देहाने जन्माला आलोय तो देहत्याग करायला पाहिजे आणि म्हणून नाथांनी फाल्गुन वद्य षष्ठी निवडली होती. उद्धवाला सांगितलं होतं, या षष्ठीच्या दिवशी तू माझ्या महाप्रयाणाची तयारी कर बरं का. हे 6 योग आहेत. जनार्दन स्वामींचा जन्म आहे. जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचा अनुग्रह आहे. नाथांची आणि जनार्दन स्वामींची भेट आहे. म्हणजे जनार्दन स्वामींनी नाथांना केलेला अनुग्रह आहे. नाथांची दत्त भेट आहे. जनार्दन स्वामींचं देहावसन आणि आता नाथांनी 6वा योग आपला साधलेला होता. फाल्गुन वद्य षष्ठीला आपण गोदावरी तटी आपला देह अर्पण करायचा. त्याप्रमाणे रात्रभर त्यांनी कीर्तन केलं. लोकांना समजून सांगितलं. सकाळी खिरापत वाटली आणि खांद्यावर वीणा घेऊन नाथ हळूहळू गोदावरीकडे चालत गेले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं जन सगळे मंत्र जप करत होते. तसं नाथांच्याही तोंडामध्ये फक्त तोच जप होता आणि हळू ते गोदावरीमध्ये शिरले. वीणा वरती आली, वीणेला घातलेला हार वरती आला आणि नाथ तिथे दिसेनासे झाले. आजही नाथांची समाधी आहे, त्याला बाहेरचं नाथ मंदिर म्हणतात आणि त्यांच्या समाधीच्या भोवती एक असा चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये कितीही पुसलं तरी तिथे पाणी येतं. ते पाणी कुठून येतं, तो कुठून झरा आहे, हे काहीही माहिती नाही. पण त्या गोदेनी नाथांना आपल्यात सामावून घेतलं आणि त्याची साक्ष म्हणून नाथांच्या समाधीभोवती पाणी. नाथांच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर चित्त शांत होतं. त्या गावातल्या नाथ मंदिरात आणि बाहेरच्या नाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर अत्यंत पवित्र वाटतं. असे हे नाथ महाराज आज इतकेशे वर्षानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात वाङ्मयाच्या रूपाने त्यांच्या कार्याच्या रूपाने पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार आहे. पण पुन्हा एकदा धर्माला ग्लानी आल्यानंतर श्रीकृष्णांनी जसं वचन दिलंय की मी जन्म घेईन, तसं नाथ महाराजांना आता पुन्हा म्हणावंसं वाटतं की हे जे समाजात सगळं चाललंय, तर तेव्हा श्रीकृष्णाने जन्म घ्यावा इतकी आपली योग्यता नाही. पण नाथ महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि पुन्हा या समाजाचं प्रबोधन करावं, पुन्हा सगळी जाती व्यवस्था नष्ट करावी, पुन्हा उत्तम वाङ्मय निर्मिती करावी आणि पुन्हा या सगळ्या समाजाला जीवदान द्यावं. अशीच श्री एकनाथ चरणी प्रार्थना आहे.